मी गौरव गोपीचंद शामकुले. आत्ता सध्या आपण श्रमिक नगर वार्ड नंबर 8 इथे आहे. आपण 1 महिन्यापूर्वी आपला दुर्गा मंदिरच्या आसपासच एक प्लॉट आहे, तो खूप दिवसापासून पडित आहे आणि तिथं मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. तर वार्डातले काही आमचे सर लोक असेल, जनता असेल सामान्य, तर आम्ही सगळे निवेदन लिहून माननीय पवार साहेबांना असं निवेदन दिलं होतं की या प्लॅटवर पाणी साचलं आहे, मोठ्या प्रमाणात कचरा आहे, पण त्याची दखल आम्ही लवकरात लवकर घेऊ असं त्यांना बोललं होतं. पण 1 महिना 1.5 महिना उलटून गेला, पण अजून सरकारला जाग आली नाही, प्रशासनाला पण जाग आली नाही आणि नगर परिषदचे अधिकारी येऊन पाहत पण नाही. फोन लावला होता का 2 दिवसात काय होते ड्रिल मशीन येणार आहे फोडण्याची, पण ते काही आली नाही. आता शेवटी आम्हाला या गड्ड्यात बसण्याचा योग आता येणार आहे आणि नगर परिषद बोंबला मारणार आहे. तर असं करताना इथं मोठ्या प्रमाणात पाणी साचून आहे, कचरा पडलेला आहे आणि याच्यात पाऊस आल्यानंतर मोठ्या प्रमाणात जो पाणी साचतो तो घराच्या भिंतीला चिपकतो आणि घराला ओल येतो. म्हणजे अशा निष्काळजीपणाचं, म्हणजे जनसामान्याचे प्रश्न सुटले पाहिजे याच्याच आपण नगर परिषद जातो आणि प्रश्न सुटत नाही. मग आमच्या निवेदनाचं काय झालं, पुंगरी करून ठेवली आहे का तिथं, तर याचं पण निराकरण झालं पाहिजे. आता माझ्यासोबत जे सर लोक होते, आपण त्यांच्यासोबत बोलणार आहे. त्यांचे घरं इथं आहे. वार्डातले वार्ड मेंबर कधी फक्त असे सकाळी कपडे घातले हिंडल्यासारखं होत नाही. जनसामान्याच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरावं लागते, कसे बी कपडे राहू द्या. आणि सर आहेत, सर आपलं नाव? मनोहर मडावी. सर माझ्यासोबत होते, आम्ही बाकी पण माझ्यासोबत होते, आम्ही सगळे गेलो होतो. आणि सर काय सांगा, आता परिस्थिती कशी आपल्या वार्डातली आता? या वार्डामध्ये श्रमिक नगर वार्ड नंबर 8 मध्ये एक प्लॉट आहे, 85 नंबरचा प्लॉट आहे. त्या प्लॉट धारकाला सुद्धा आम्ही सूचना वारंवार दिलेल्या होत्या, परंतु त्यांनी काही ऐकलेलं नाही. शेवटी आम्हाला नगर परिषदेला एक निवेदन द्यावे लागलं. त्या निवेदन देऊन 1 ते 1.5 महिना लोटून सुद्धा या प्लॉटची स्वच्छता करण्यात आलेली नाही आणि याच्यामुळे आमच्या घरांना फार मोठा नुकसान होत आहे. याची दखल प्रशासनाने घ्यावी आणि तो जो पाणी आहे किंवा त्याच्यातला पाणी कचरा जो आहे त्याची विल्हेवाट करावी, ही प्रशासनास आम्ही विनंती करत आहोत. थेट आपण ज्यांचे घर आहे त्यांच्या घराजवळ आपण पोहोचलो. फक्त बाहेर उभं राहून त्यांना हा मागचा प्लॉट आहे, तिथं आता मच्छराचा केंद्र उभा झाला आहे. नाही साईडला आपण मग ते फवारण्या मारतो, फालतूचा पैसा नाश करतो. त्याच पैशातून साफसफाई करा. त्या जो प्लॉट धारक, नाव काय त्या प्लॉट धारकाचा? मोहरलेला सांगा हे प्लॉट साफ करायसाठी आणि चांगलं करून द्या, जेणेकरून आपलं नाव घेतलं पाहिजे लोक. शेवटी इथं मोठ्या प्रमाणात कचरा वापला आहे आणि त्याची स्वच्छता कधी होणार आहे? नाहीतर आता आम्ही या 2-3 दिवसात तुम्ही साफ केलं नाही तर आम्ही एवढे हे इकडचे लोक या गड्ड्यात बसणार. याचं जिम्मेदार सगळं नगर परिषद राहील. दुसऱ्या प्लॉट जवळती आहे आणि मोठ्या प्रमाणात मागं किचड साचलेला आहे आणि आपण आपल्या घरासमोर घंटा गाडी येऊनही आपण कचरा प्लॉटच्या साईडला टाकतो, जेणेकरून इथे दुर्गंधी होत असते. प्लीज करून असे करू नका. मूलवाशांना विनंती करतो. मूल नगर परिषद करोडो रुपये स्वच्छतेसाठी खर्च करते आणि हा कचरा आपण प्लास्टिक कचरा जो आहे तो घंटा गाडीतच टाका, जेणेकरून आपल्या प्लॉटवर कचरा दिसणार नाही, सांडपाणी जमा होणार नाही आणि त्याचा वास येणार नाही. आता आपण दुसऱ्या प्लॉटवरती आहे, तर मोठ्या प्रमाणात ते झुडपी जंगल आहे. मूल नगर परिषद थोडं जागा व्हा तुम्ही. झालं आता तुमच्या खुर्च्या तुटण्याची वेळ आली आहे आणि हे सगळं आहे आणि एवढे घाण आहे. वार्डात कधी चक्कर मारा, ऑफिसमध्ये बसून फक्त निवेदन आम्ही घेऊन येतो, घेता मग काही होत नाही. हे झालं पाहिजे. का खुर्च्या तोडत बसता? कधी वार्डात पण फिरा, जाऊ द्या नगरसेवक असो नसो, पण हे लोकांचे जनसामान्याच्या प्रश्नासाठी ते रस्त्यावर उतरा आणि हे साफसफाई झालं पाहिजे. प्लॉट धारकांना लोक नोटीस द्या, नाहीतर 16 तारखेला आम्ही बसणार आहोत. वार्डाच्या साईडला रस्त्याने मोठ्या प्रमाणात कचरा पण साचलेला झालेला आहे. त्याची साफसफाई नगर परिषदनं केली पाहिजे असं वार्डातल्या लोकांचं म्हणणं आहे. म्हणजे इथं मोठ्या प्रमाणात जो कचरा झालेला आहे तो पण स्वच्छता करा, जेणेकरून वार्डातील लोक या रस्त्याने जाऊ शकेल.
करण्याची गरज कुठेतरी आपल्याला वाटते. आणि मागची नालीत पूर्ण माती साचली आहे, ही पण साफ झाली पाहिजे. लवकरात लवकर स्वच्छता कामगार पाठवून वार्डातील ज्या प्रश्न आहेत ते सुटले पाहिजे याच्यासाठी त्याने आपण उतरतोच. नगर परिषदेचे कर्मचारी वार्डात येऊन वार्डातले प्रश्न सोडवतील अशी अपेक्षा करतो.